कल्पना करा, एक असा काळ जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अधर्म आणि अराजकता वाढली होती. लोकांना एका अशा शक्तीची गरज होती जी त्यांना योग्य मार्ग दाखवेल. आणि तेव्हाच या पृथ्वीवर अवतार झाला प्रभू श्रीरामांचा. पण प्रश्न असा आहे, रामनवमी आपण का साजरी करतो? नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल आवाज लक्ष्मीकांत. मित्रांनो, आज आपण फक्त रामनवमी या पवित्र सणाबद्दल माहिती घेणार नाही, तर या सणामागचं खरं तत्वज्ञान आणि आपल्या आयुष्याशी त्याचा काय संबंध आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. रामनवमी हा एक सण नाही, तर हा दिवस आहे धर्म, सत्य, आदर्शांचा जन्मदिवस. हा सण साजरा केला जातो प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या निमित्ताने. मित्रांनो, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात आणि त्यांचा उद्देश होता अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणे. त्रेतायुग, अयोध्या नगरी, राजा दशरथ यांच्या आयुष्यात सर्व काही असूनही एक गोष्ट कमी होती, संतान. राज्य, वैभव, सत्ता सगळं होतं, पण वारस नव्हता. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनासाठी पुढे आले ऋषी वशिष्ठ आणि ऋषी ऋष्यशृंग. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला पुत्रकामेष्टी यज्ञ. त्या यज्ञानंतर एक दिव्य प्रसाद मिळाला आणि त्यातूनच जन्म झाला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा. पण मित्रांनो, श्रीरामांचा जन्म हा फक्त एका राजघराण्याचा आनंद नव्हता, तर तो होता अधर्मावर धर्माच्या विजयाची सुरुवात. मित्रांनो, इथपर्यंत आपण प्रभू श्रीरामांचा जन्म आणि त्यामागची कथा पाहिली. पण इथे एक खूपच रोचक आणि अनेकांना पडणारा प्रश्न समोर येतो. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात, पण त्याआधीही एक राम होता, ते म्हणजे भगवान परशुराम. मग प्रश्न असा, जर दोघेही विष्णूंचे अवतार असतील तर ते एकाच वेळी कसे अस्तित्वात होते? मित्रांनो, याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला अवतार या संकल्पनेच्या थोडं खोलात जावं लागेल. मित्रांनो, हिंदू तत्वज्ञानानुसार सर्व अवतार एकसारखे नसतात. काही अवतार पूर्ण असतात, ज्यात भगवान विष्णू पूर्ण शक्तीने प्रकट होतात, तर काही अवतार हे अंश असतात, ज्यात त्यांचा केवळ एक भाग पृथ्वीवर येतो. प्रभू श्रीराम हे पूर्ण अवतार मानले जातात, तर भगवान परशुराम हे अंश अवतार मानले जातात. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. परशुराम हे 7 चिरंजीवींपैकी एक आहेत, म्हणजेच ते अमर आहेत आणि युगानुयुगे ते पृथ्वीवर अस्तित्वात राहतात. मित्रांनो, त्रेतायुगाच्या सुरुवातीला भगवान परशुरामांचा अवतार झाला. त्यांनी अधर्माविरुद्ध लढा दिला आणि आपलं कार्य पूर्ण केलं. पण ते पृथ्वीवरून गेले नाहीत. ते चिरंजीवी असल्यामुळे इथेच राहिले आणि त्यानंतर त्रेतायुगातच पुढे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. म्हणूनच हे दोन्ही अवतार एकाच काळात एकाच पृथ्वीवर अस्तित्वात होते. आणि मित्रांनो, या दोघांची भेट सुद्धा झाली सीता स्वयंवरात. जेव्हा प्रभू श्रीरामांनी सीता स्वयंवरात शिवधनुष्य तोडला, तेव्हा परशुराम रागाने तिथे आले. पण काही क्षणातच त्यांनी श्रीरामांची दिव्यता ओळखली आणि ते शांत झाले. मित्रांनो, ही फक्त 2 व्यक्तींची, 2 अवतारांची भेट नव्हती, तर ती होती
एका अवताराकडून दुसऱ्या अवताराकडे शक्ती आणि जबाबदारी हस्तांतरित होण्याची घटना. आणि इथूनच सुरू होतो प्रभू श्रीरामांचा तो अद्भुत प्रवास, जो त्यांना मर्यादा पुरुषोत्तम बनवतो. मित्रांनो, प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं? कारण त्यांनी फक्त उपदेश केला नाही, तर स्वतःच्या जीवनातून आदर्श दाखवला. जसे की वडिलांच्या एका वचनासाठी त्यांनी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. आपल्या भावांप्रती स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं. सीता मातेला वाचवण्यासाठी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाशी युद्ध केलं. आणि राजा झाल्यावर प्रजेसाठी न्याय देताना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं. म्हणजेच त्यांनी नेहमी कर्तव्य प्रथम ठेवलं, स्वतःला कधीच नाही. मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी मंदिरांमध्ये घंटानाद होतो, रामनामाचा गजर होतो, रामायणाचे पठण होते आणि विशेष म्हणजे दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा पवित्र क्षण साजरा केला जातो. तो क्षण भक्तांसाठी एक दिव्य अनुभव असतो. पण मित्रांनो, इथेच खरा प्रश्न आहे, आपण हा सण का साजरा करतो? फक्त परंपरेसाठी? नाही. रामनवमी आपल्याला आठवण करून देते, जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरीही सत्याचा मार्ग सोडू नका. कितीही मोह, लोभ, राग आले तरीही मर्यादा जपा. कारण राम म्हणजे फक्त देव नाही, तर एक आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे. मित्रांनो, आजच्या काळात आपण स्ट्रेसमध्ये आहोत. नातेसंबंध कमकुवत होत आहेत आणि व्हॅल्यूज हरवत चालल्या आहेत. अशा वेळी प्रभू श्रीरामांचे जीवन आपल्याला सांगते, परिस्थिती काहीही असो, कर्तव्याच्या मार्गावर सातत्य ठेवा. मित्रांनो, रामनवमी हा फक्त सण नाही, तो एक आठवण आहे. आपण कोण आहोत आणि कसं जगायला हवं. चला, या रामनवमीला आपण एक संकल्प करूया. फक्त रामाला पूजणार नाही, तर रामासारखं जगण्याचा प्रयत्न नक्की करूया. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात प्रभू श्रीरामांचे कोणते गुण सर्वात महत्त्वाचे आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.